लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळणार नाही. आता कोणत्या महिलांना जे आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत ते लक्षपूर्वक आहे का. यामध्ये निष्कामध्ये आता बदल होणार आहेत. राज्यातील लाखो महिला आता जे त्यांना 7,500 रुपये आलेले होते ते पैसे आता राज्य सरकार एकतर वापस घेऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यापुढील जे तुम्हाला हप्ते मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी आता कोणत्या महिलांना या ठिकाणी पुढील हप्ते मिळणार नाही लक्षात ठेवा. ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न जे आहेत 2.5 लाखाच्या वर आहे अशा महिलांना जे आहेत या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात येणार आहे. कारण की अनेक जे महिला आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होतं तरी पण त्यांनी जे आहेत अर्ज केलेलं होतं. मग अशा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचा अर्ज ज्या आहेत पुन्हा पडताळणी झाल्यानंतर त्यांचा अर्ज जे मंजूर होता तो आता नामंजूर म्हणजेच आता त्यांना अपात्र करण्यात आलेले या योजनेचा त्यांना लाभ दिला जाणार नाही. लक्षात ठेवा. महत्त्वाचा दुसरा पॉईंट म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे घेत होते पण त्यांनी पुन्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर त्यांना पैसेसुद्धा मिळाले. पण आता यापुढे त्यांचं जे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजेच ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणलेली होती त्यावेळेस त्यांनी फॉर्म भरताना एक पॉईंट विचारलेला होता की तुम्ही 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेता का आर्थिक योजनेचा महाराष्ट्र शासन किंवा इतर शासनामार्फत. तर त्यामध्ये तो पॉईंट तुम्ही नो केलेला होता त्याच्यामुळे तुम्हाला लाभ भेटला. मात्र ज्यावेळेस पडताळणी केली राज्य सरकारनं पुन्हा त्यामध्ये त्या सरकारला सापडले की तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ घेत आहात आणि त्यामुळे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत आता ते यापुढे मिळणार नाही, बंद होणार आहेत. हे दुसरा पॉईंट आहे. आता अनेक अशा महिला आहेत त्यांना वाटत असेल की आमच्या घरामध्ये 4-5 महिला आहेत, आम्ही अर्ज केलेला होता आणि सर्व अर्ज मंजूर आहेत. मग आता आम्ही यूट्यूबवर बघतोय की घरातील फक्त 2च महिलांना लाभ मिळणार. तर लक्षात ठेवा आता जे कुटुंबांची व्याख्या आहे ती आहे नवरा, बायको आणि त्यांचे लेकरं ही कुटुंबांची व्याख्या आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार त्याची काही चिंता नाही. फक्त 2 अटी सोडून तुम्हाला पैसे मिळणार नाही. एक म्हणजे तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि अर्ज केलेला होता तर तुमचा अर्थ आता नामंजूर आणि अपात्र करून टाकतील. दुसरं म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे घेतलेले होते आणि पुन्हा तुम्ही इतर आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून तुम्ही पैसे घेतले तर तुमचा अर्ज या ठिकाणी सुद्धा अपात्र होईल. या 2 अटीमधून तुम्ही बाद झालेला आहात, तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाही. पण इतर जे कुटुंबाची जी व्याख्या तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे त्या व्याख्यानुसार तुम्हाला पैसे मिळत राहतील. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.